ताई उभं राहा आणि जरा असं तिकडं त्यांच्याकडे बघून बोला. हा तिकडे बघून. हॅलो, मी अनिता तात्याबा कोडलकर बोलते. इथं आमचं मतदान व्हायचं होतं ते झालं नाही. आमच्या अन्याय झाला ही शासनानेच केला. कारण तर आम्हाला इथं मतदान ब्लेड पेपरवर घ्यायचं होतं ते घेऊन दिलं नाही. आमच्यावर दबाव आणला. आमच्यात अन्याय झाला आमच्यावर. कारण तर इथं सगळी पोलिस दमदाटी देऊन घरी नोटिसा पाठवून गुन्हा दाखल करू म्हणत होते. हे आमच्या गावाला अन्याय आहे. हे आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले ह्या सर्व महामानवाला महावंदना करून मी 4 शब्द सांगत आहे. इथे आलेल्या सर्व मान्यवरांचं सर्व ग्रामस्थांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करावं. चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं. चेहरा कोणता घ्यायचा हे माझ्या हातात नव्हतं. हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं. हाताच्या रेषावरचं भविष्य मला तर कळत नव्हतं. काळ्या भोर मनगटाच्या ताकदीवर जगायचं हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं. हे माझ्या आईनं मला पोटातच शिकवलं होतं. थोडीशी मोठी झाल्यानंतर शिवाजींचा पोवाडा ऐकला. थोडीशी मोठी झाल्यानंतर मी शिवाजींचा पोवाडा ऐकला. स्त्रीवर होणाऱ्या अन्यायावर निधड्या छातीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं. निधड्या छातीनं लढायचं हे माझ्या मनावर भिडलं होतं. गुन्हा ईव्हीएम विरुद्ध ज्यावेळी उठवला त्यावेळी आमच्यावर गुन्हा दाखल केला. असा काय आम्ही गुन्हा केला होता? आमचा शेतमालाला भाव कवडी मोल किमतीनं दिला होता. त्यावेळी बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही 10वीतच शिकलो होतो. बोस्टांची कत्तल बोस्टांची पार्टी आम्ही 10वीतच शिकलो होतो. त्यावेळी अनेक उठाव होत होते, अनेक अन्याय होत होते. त्यावेळी गावोगावी उठाव होत होते. तिथल्या तिथे लोकांची रडली जात होती. त्यावेळी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते. इंग्रजांना बाहेर काढण्यासाठी 150 वर्ष गेले होते. असा ईव्हीएम विरुद्ध जर उठवायचा असेल तर गावोगाव उठवून चालणार नाही. मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे. मार्कडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा झाला पाहिजे. मी एवढंच म्हणेल की नाद नाही करायचा आमच्या गावात. एवढं बोलून मी माझं छोटंसं मनोगत. तर मार्कडवाडीतले ग्रामस्थ सध्या त्यांची भूमिका समोर मांडतायत. शरद पवार, जयंत पाटील उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर हे ग्रामस्थ आपली भूमिका मांडतात. आम्ही मतपत्रिकेवरती मतदान घेण्यासाठी आग्रही होतो, पण प्रशासनानं आम्हाला तसं मतदान करू दिलं नाही असा आरोप या ग्रामस्थांनी केलेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.